हा सिंबू, हा बघा बाहेर जाण्यासाठी कसा करतोय. सकाळी त्याला बाहेर सोडला, सहज असा दरवाजा खोलून पळून गेला. जराही त्यांनी मागे पलटून पाहिलं नाही की माझी माणसं आहेत का काय, काही नाही. तर मुलगा माझा कॉलेजला चालला होता, तर त्याने बघितलं सिंबा खाली गेलाय आणि बाहेर 2 कुत्री होती. तर त्या कुत्रीच्या म्हणजे कुत्र्यांच्या भीतीने माझ्या मुलाने ह्याला परत वरती रूममध्ये आणलं. आणि बघा कसा करतोय हा सिंबा. ह्याचं म्हणणे मला घरात आता राहायचंच नाहीये, सोडा मला, मला जगू द्या. हा, तो बघा किती किती आम्ही ह्याची काळजी करतो, किती आम्ही ह्याच्यावर प्रेम करतो, पण ह्याचं प्रेम आमच्यावरती नाहीये. हां, आता ह्याला आम्ही बाहेर सोडला, ह्याला खाणं पिणं कोण देणार? हां, कोण या सिंबाला सांगणार? सकाळी तो एवढा ओरडत होता ना, काय सांगू. म्हणून सकाळी सहज दरवाजा खोलला तर असा पळाला तो. त्यांनी मागे पलटून बघितलं नाही की ही माझी माणसं आहेत का काय नाही, मी यांना सोडून कसा जाऊ, एवढा मला जीव लावतात, माझी एवढी केअर करतात. बिलकुल त्यांनी त्या गोष्टीचा विचार केला नाही. सुसाट सुटला एकदम पळत. आणि जेव्हा मला कळालं की सिंबा खरंच बाहेर गेला, त्यावेळेस माझं हृदय धडधडत होतं. म्हटलं लेकरू माझं गेलं, म्हटलं बाहेर, काय होईल माझ्या लेकराचं. पण शेवटी मन माझं ऐकलं नाही. मिस्टर बोलले चल मी येतो त्याला बघून. मुलीच्याही डोळ्यामध्ये पाणी आलं होतं सिंबा गेला म्हणून बाहेर. आता हा जर असा आपल्या घरातून निघून गेला, हा आला घरी तर बरा, नाही आला तर मग. एवढं त्याने कुत्र्याने मला जीव लावलाय, मी त्याला लावलाय, कशी विसरू. ते पण असं पण नाही की एकच दिवसाचं प्रेम आहे मायलेकांचं. 2-2.5 वर्षाचं प्रेम आहे आमच्या दोघांमध्ये. आणि ह्या लेकराला मी कशी सोडू, आणि हे लेकरू मला सोडून जातंय. त्याला माझ्याजवळ राहायचं नाही आहे. बरोबर आहे, मुलं मोठी झाली ना त्यांना पंख सुटतात, येतात, बोलतात ना ते, अगदी बरोबर ती म्हण झाली आहे. असो, त्याचं जीवन त्याला जगायला मी सोडतीये. आता बाकीचं मी देवावरती सोडलंय. त्यांनी त्याची काळजी घ्यावी, खाणं पिणं जे काय आहे त्यांनी त्याचं बघावं. आता मी काय बोलू शकत, कारण की तो घरामध्ये बसतच नाही आहे, नुसता ओरडतोय रात्रंदिवस. कधी कधी असं वाटतं की ओरडून त्याच्या जीवाला पण धोका होऊ शकतोय, त्याचा गळा दुखेल, सूज येईल. असं काहीतरी. थोडा वेळ बसतो, थोडा वेळ पण नाही, सेकंड 2-3 मिनटं बसत असेल, पुन्हा त्याला ती म्हणतात ना